ओ काय करताय? तू फक्त गॅस पेटव. घेतली मी. गेल्या वर्षी बनवलेली बघितली मी. आज नवरा म्हणाला कुरकुरीत शेव बनवतो तुझ्यासाठी. मी पण शेफ मोड ऑन केला. बेसन मसाले टाकले. 1/2 किलो बेसन पीठ चांगलीने चालून घेतलं. अशा प्रकारे बनवली तर शेव संपेपर्यंत खुसखुशीतच राहते. आता टाकले मसाले, थोडीशी धणे पावडर, थोडंसं हिंग. हे मीठ नवऱ्याच्या बोलण्यासारखं थोडंसं पुरेसं. बाकी सगळा स्वाद आपल्या हातात. थोडी जिरेपूड आणि हळद. बाकी चव नवऱ्याच्या नशिबात. हे असं बनवले की शेव राहते खुसखुशीत शेवटपर्यंत. खाली कमेंट करा तुमची शेव किती वेळ क्रिस्पी राहते. व्हिडिओ आवडला तर एक लाईक द्या आणि फॉलो करा, कारण पुढच्या भागात मी मसालेदार बिर्याणी घेऊन येणार आहे. नंतर सर्व मसाले एकत्रित करून घेतले. आत्ता आली खरी टेस्ट. जास्त पाणी टाकलं तर शेव बनेल मऊ, कमी टाकलं तर बनेल कडकडीत. योग्य मिक्स झालं की बघा, हाताने दाबलं की सोनसाखळी कुरकुरीत शेव तयार. आणि हो, शेव झाले की थोडं चाकायचं विसरू नका बरं. आता मऊसर मळून घेतलं. म्हणजे बेसनच्या पिठात मसाले, 2 चमचे तेल, गरम केलेले मीठ आणि थोडंसं पाणी घालून ते नीट मळून घेतलं. म्हणजे मऊ पण घट्टसर पीठ तयार झालं. थोड्या वेळाने शेवच्या साच्याला थोडं तेल लावून गरम तेलात हळूहळू शेव पाडून घ्या. अगदी सोनेरी होईपर्यंत. नंतर छान अगदी दोन्ही बाजूनी सोनेरी होईपर्यंत तळून घेतलं. हो बघा बघा, माझं शेव तयार. क्रंची, गोल्डन आणि अगदी परफेक्ट. तेल मध्यम आचेवर गरम केलं आणि त्यावर शेव हळूहळू सोडली. तेल आलटून पालटून मध्यम आचेवर तळलं आणि पहा, अगदी क्रंची, गोल्डन, कुरकुरीत शेव तयार. असो, नवरा म्हणेल ही तर मास्टरपीस आहे. हे बघ, दाखवली ना बनवून. हे घे, डब्यात भरून ठेव, खा आणि पस्त कर. धरा. चालू नाही. अहो बघा बघा, शेव तयार. क्रंची, गोल्डन आणि अगदी परफेक्ट. हिच्यासारखा नवरा पाहिजे असंच शेव म्हणत आहे. अहो बघा बघा, माझं शेव तयार. क्रंची, गोल्डन आणि अगदी परफेक्ट.